नमस्कार मैत्रिणींनो. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. तुम्ही कधी एखाद्या श्रीमंत घरात गेलाय का? तिथे पाऊल ठेवतात असं वाटलंय का, वा किती सुंदर घर आहे. आणि मग थोडंसं नीट पाहिल्यावर लक्षात आलं, अरे या घरात तर महागडं फर्निचर नाही आहे, भिंतीवर महागडं डेकोरेशन नाही आहे, किंवा मग एखाद्या कॉर्नरमध्ये छानसं शोपीससुद्धा नाही आहे. पण तरीही घर इतकं सुंदर, शांत, नीटनेटकं का वाटतं? आणि दुसरीकडे काही घरांमध्ये सगळ्या वस्तू महागड्या असतात. मोठा टी व्ही, महागडे पडदे, नवीन फर्निचर, पण तरीसुद्धा घरात शिरलं की काहीतरी विस्कळीत असल्यासारखं वाटतं. असं का होत असेल? याचं उत्तर ना पैशांमध्ये नाही आहे. याचं उत्तर आहे तुमच्या सवयींमध्ये. कारण घर श्रीमंत दिसण्यासाठी नेहमी जास्त पैसे लागतात असं नाही आहे. काही छोट्या छोट्या सवयी लागतात. आणि आज मी तुमच्यासोबत अशाच सवयी शेअर करणार आहे, ज्या मी स्वतः अनुभवातून शिकले आणि ज्याच्यामुळे घराचा लुक बदलायला मला महागड्या वस्तूंची गरज नाही पडली. मैत्रिणींनो, आपण सगळ्याच कधीतरी असं म्हणतो, आता हे घर जुनं झाले, नवीन सोफा घेतला तर छान दिसेल, नवीन पडदे घेतले तर फ्रेश वाटेल, किंवा घर मोठं असतं तर किती छान झालं असतं. पण खरंच घर सुंदर दिसण्यामागचं कारण एवढंच असतं का? मला नाही वाटत. कारण मी अशी अनेक छोटी छोटी घरं पाहिलेली आहेत जिथे जागा कमी आहे पण मनाला खूप शांत वाटतं. आणि अनेक मोठी घरंही पाहिली जिथं प्रत्येक खोलीत वस्तूंचा पसारा आहे. म्हणून आजचा पहिला मुद्दा हाच आहे, घरातल्या वस्तूंपेक्षा घरातली मोकळी जागा जास्त महत्त्वाची. आपल्या घरात लहानपणापासून एक सवय लागलेली असते, घरात एखादी जागा रिकामी दिसली की लगेच वाटतं इथे काहीतरी ठेवूया. हा कोपरा रिकामा आहे, मग इथे एखादं टेबल लावून देऊया, या टेबलवर एखादं फ्लावर पॉट ठेवूया, त्याच्या बाजूला एखादी फोटो फ्रेम ठेवूया, मग एखादं शोपीस ठेवूया. आणि नकळत ती मोकळी जागा मोकळी राहतच नाही. आपल्याला वाटतं जास्त वस्तू म्हणजे सुंदर घर, पण खरं तर याच्या अगदी उलटं असतं. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये बघा किंवा महागड्या घरांमध्ये बघा, तिथे प्रत्येक जागा भरलेली नसते. उलट मुद्दाम मोकळी जागा ठेवलेली असते, कारण मोकळी जागा डोळ्यांना शांत वाटते आणि मग घर स्वच्छ वाटतं. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये ना एक प्रयोग करून बघा छोटासा. एका टेबलावरती समजा तुम्ही 5 वस्तू ठेवलेल्या आहेत, तर 5 पैकी 3 वस्तू काढून ठेवा आणि मग 2 दिवस त्या जागेकडे निरीक्षण करा. तुम्हाला फरक जाणवेल. कधीकधी ना सुंदर दिसण्यासाठी नवीन वस्तू आणायची गरज नसते, उलट काही वस्तू बाजूला ठेवून देण्याची गरज असते. मैत्रिणींनो, दुसरी सवय म्हणजे घरात प्रत्येक वस्तूचं एखादं ठरलेलं ठिकाण असू द्या. आपण अनेकदा म्हणतो, कैची कुठे गेली, चार्जर दिसत नाही आहे, किंवा चावी कुठे ठेवलेली आहे. हे प्रश्न जवळजवळ प्रत्येक घरात रोज विचारले जातात. आणि गंमत म्हणजे या वस्तू हरवत नसतात, त्या फक्त ठरलेल्या जागेवर नसतात, त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. मला एक गोष्ट जाणवली, आणि ती म्हणजे जे घर सतत आवरलेलं दिसतं ना, तिथे वस्तू कमी असतात म्हणून नाही, तर प्रत्येक वस्तू वापरल्यानंतर तिच्या जागेवर परत ठेवली जाते म्हणून. ही सवय सुरुवातीला अवघड वाटेल, पण एकदा का ती सवय लागली की घर आवरण्यासाठी अर्धा वेळ कमी लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वस्तू कुठे ठेवायची हे माहीत असतं. मैत्रिणींनो, तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात अशा अनेक जागा असतात ज्या कोणाच्याही नजरेत सर्वात आधी भरतात. म्हणजे किचनचा प्लॅटफॉर्म, किंवा मग डायनिंग टेबल, किंवा सेंटर टेबल, किंवा टी व्ही युनिट. घरात आपण जेव्हा एंटर करतो ना, त्यावेळेसच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यांना दिसतात. आणि या जागा स्वच्छ, नीटनेटक्या, मोकळ्या असतील तर पूर्ण घर नीटनेटकं वाटतं. आणि याच जागा जर का वस्तूंनी भरलेल्या असतील तर घर साफ असलं तरी घरात पसारा असल्यासारखं वाटतं. फॉर एक्झाम्पल, समजा जर का आपण किचन प्लॅटफॉर्मवरती मसाल्याचे डबे, तेलाची बॉटल, मिक्सर, चमचे, वापरलेली प्रत्येक वस्तू तिथेच कोपऱ्यात ठेवायची ठरवली, तर ते किचन प्लॅटफॉर्म किती मेसी दिसेल. आणि मग सकाळी उठल्यावर पहिली नजर त्या पसाऱ्यावरच जाईल. तसंच डायनिंग टेबलचं पण होतं. सुरुवातीला तिथे फक्त जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू असतात, त्याच्यानंतर मग त्याच्यावर मुलांची पुस्तकं येतात, एखादं बिल येतं, पाणी बॉटल्स येतात, किराण्याच्या पिशव्या येतात, आणि नकळत ते टेबल जेवणाच्यापेक्षा वस्तू ठेवण्याची जागा बनतं. म्हणून एक छोटासा नियम करा. दिवसाच्या शेवटी फक्त 5 मिनिट काढून घरातल्या त्या
पसारा दिसणाऱ्या वस्तू पूर्ण आपल्या जागेवर ठेवून द्या. मैत्रिणींनो, विश्वास ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही घर बघाल तेव्हा तुम्हालाच वेगळा फ्रेशनेस जाणवेल. चौथी सवय म्हणजे घरात रंगांची गर्दी करू नका. घर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक वस्तू महाग असायची गरज नसते. पण एक गोष्ट नक्की महत्त्वाची, ती म्हणजे घरामध्ये जे काही कलर्स असतात त्यांच्यातला साधेपणा. कधीकधी आपण वेगळ्या वेगळ्या रंगांचे पडदे लावतो, डिझायनर कलरफुल बेडशीट घेतो किंवा वेगळ्या वेगळ्या कलर्सचे कुशन कवर घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे मॅट घेतो, सगळं एकत्र वापरतो. प्रत्येक वस्तू सेपरेटली छान दिसत असते, पण त्या सगळ्या वस्तू एकत्र आल्या की घर थोडंसं गोंधळलेलं वाटू लागतं. त्याऐवजी 2 ते 3 रंग तुम्ही ठरवा आणि जितक्या तुम्हाला शक्य होतील तितक्या त्याच रंगाच्या वस्तू घरामध्ये घ्या. फॉर एक्झाम्पल पांढरा कलर, क्रीम कलर किंवा मग लाईट ग्रे कलर, लाईट ग्रीन कलर, लाईट ब्ल्यू कलर. अशा कलर्समुळे ना घर स्वच्छ, मोठं आणि शांत वाटतं. आणि तुम्हाला याच्यासाठी लगेच घराला पेंट करायची गरज नाही आहे. पण जे काही तुमच्या घरामध्ये कलर्स लावलेले आहेत त्याला मॅचिंग वस्तू घ्यायला सुरुवात करा. मैत्रिणींनो, 5वी गोष्ट म्हणजे आपण अनेकदा महागडे लाईट्स घेतो, शोपीस घेतो, डेकोरेशनच्या वेगळ्या वेगळ्या वस्तू घेतो, पण घरात येणारा नॅचरल लाईट असतो त्याच्यापेक्षा सुंदर असं काहीच नसतं. जर का तुम्हाला शक्य असेल तर सकाळी उठल्या उठल्या खिडक्या उघडा, सूर्यप्रकाश तुमच्या घरात येऊ द्या, ताजी हवा सकाळची तुमच्या घरात येऊ द्या. फरक फक्त घरात नाही तर तुमच्या मनात सुद्धा तुम्हाला जाणवेल. जर का घर अंधारलेलं असेल तुम्ही ते कितीही स्वच्छ करा तरीही ते तुम्हाला जड वाटेल. आणि जर का घर उजेडाने भरलेलं असेल तर ते पसारा असेल तरीही प्रसन्न वाटतं. जर का खिडकीजवळ तुमच्या जागा असेल ना तर तिथे छान हिरवी झाडं लावा. खूप महागडी नाही, मनी प्लांट, स्नेक प्लांट, स्पायडर प्लांट अशी साधी साधी झाडंसुद्धा घराला जिवंतपणा देतात. मैत्रिणींनो, 6वी सवय म्हणजे रोज 15 मिनिटांचं रिसेट करा. आपल्यापैकी अनेक जणी विचार करतात की रविवारी आपण सगळं आवरू, पण रविवारी येईपर्यंत घर जास्त भरून जातं, जास्त मेसी होऊन जातं. त्यापेक्षा रोज रात्री झोपण्याआधी फक्त 15 मिनटं द्या. सोफ्यावरचे कुशन्स नीट ठीक करून ठेवा, डायनिंग टेबल आवरून ठेवा, किचनचा प्लॅटफॉर्म व्यवस्थित क्लीन करून ठेवा आणि हॉलमध्ये पडलेल्या वस्तू त्यांच्या जागेवर ठेवून द्या. बस इतकं जरी तुम्ही केलं ना रात्री 15 मिनटं काढून, तरी सकाळी उठल्यावर घर आधीच आवरलेलं दिसेल आणि मग दिवसाची सुरुवात चांगली होईल. लक्षात ठेवा, मोठी साफसफाई अधूनमधून होतच असते, पण सुंदर घर रोजच्या छोट्या छोट्या सवयींनी तयार होतं. 7वी सवय म्हणजे घरात फक्त आवश्यक वस्तूच ठेवा. मला एक गोष्ट नेहमी जाणवते, आपण नवीन वस्तू आणताना खूप विचार करतो, पण जेव्हा जुनी वस्तू असते ना ती काढायला आपलं मन तयार नाही होत. कधीतरी उपयोगी पडेल एवढी महाग घेतली होती किंवा कोणीतरी गिफ्ट दिलेली आहे, टाकायला नको, कधीतरी उपयोगी होईल असा विचार करून आपण त्या वस्तू साठवून ठेवतो. असे विचार आपल्या सगळ्यांच्याच मनात येतात. पण स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, गेल्या 1 ते 1.5 वर्षात मी ही वस्तू वापरली आहे का? जर का उत्तर नाही असेल तर खरंच ती वस्तू तुम्हाला आवश्यक आहे का? आपण अनेकदा घरात जागा नसल्याची तक्रार करतो, पण खरंच जागा कमी असते हे कारण आहे का? नाही. तर न वापरणाऱ्या वस्तू पण आपण तशाच्या तशा वर्षानुवर्ष साठवून ठेवतो, त्यामुळे घरातली जागा कमी होते. मग घरात कपाट खोललं की न वापरलेले कपडे कपाटामध्ये साठवून ठेवल्यामुळे खूप सारे कपडे खाली पडतात. किचनमध्ये तुटलेले डबे, कट झालेले झाकण किंवा मग प्लास्टिकचे डबे खूप सारे साठवून ठेवलेले, जुने मोबाईल, रिकामे बॉक्स, हे सगळं खूप सारी जागा अडवतं आपल्या घरात. म्हणून मग महिन्यातून एकदा घरातला एखादा भाग निवडा आणि तो क्लीन करा. तसंच दररोज फक्त एक ड्रॉवर क्लीन करत जा. आज एक ड्रॉवर क्लीन केला, उद्या एक शेल्फ क्लीन केला, नंतर मग कपाट क्लीन केलं. सगळं एका दिवशी करायची गरज नाही, पण हळूहळू अनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या घरातल्या कमी करा. मैत्रिणींनो, फक्त एवढं केलं ना तरी लक्षात ठेवा, आपलं घर खरंच खूप हलकं वाटायला लागतं. 8वी सवय म्हणजे आपण अनेकदा म्हणतो की मी तर दररोज साफसफाई करते, पण तरीसुद्धा घर फ्रेश नाही वाटत. कारण स्वच्छता म्हणजे फक्त धूळ काढणं किंवा मग झाडू पोछा करणं नाही आहे. आरसे स्वच्छ असणं, खिडकीच्या काचा स्वच्छ असणं,
किंवा मग उशांचे कवर्स नीट असणं, पडदे व्यवस्थित असणं, सिंक चमकदार असणं किंवा मग बाथरूमला दुर्गंधी नसणं, या लहान लहान गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वच्छ घर. फॉर एक्झाम्पल, समजा कोणी तुमच्या घरात पाहुणे आले आणि ते हँडवॉश करून आरशात बघायला गेले आणि जर का आरशांवरती डाग असेल किंवा बाथरूम अस्वच्छ असेल तर आपलं घर स्वच्छ वाटत नाही. त्यामुळे दररोज सगळं क्लीन करण्यापेक्षा एक छोटी गोष्ट निवडा. आज आरसा, उद्या खिडकी, परवा फ्रीज हँडल. असं जर का तुम्ही केलं तर घरात खूप मोठा फरक दिसेल. नेहमी तुमचं घर स्वच्छ आणि चमकदार दिसेल. मैत्रिणींनो, 9वी सवय म्हणजे घरातला फ्रेग्रन्स पण खूप महत्त्वाचा आहे. आपण आपल्या घरात शिरलं की सर्वात आधी आपल्याला काय जाणवतं? फक्त घर डोळ्यांना दिसत नाही तर घरातलं वातावरणसुद्धा जाणवतं. घरात ताजी हवा येत असेल, घरात छान सुगंध येत असेल तर घर साधं असेल तरी खूप प्रसन्न वाटतं. त्यासाठी खूप महागडे रूम फ्रेशनर वगैरे वापरायची गरज नाही आहे. सकाळी सकाळी घरातल्या खिडक्या उघडल्या की घरातली हवा चेंज होते. घरातली कोंदट हवा बाहेर जाते आणि बाहेरची फ्रेश हवा घरात येते. आठवड्यातून एकदा पडदे उन्हात टाका. त्यामुळे घरातली जी पडद्यांमध्ये मॉइश्चर वगैरे असेल ते निघून जातं. बाथरूम घरातलं कोरडं ठेवा, त्यामुळे घरात ओलावा किंवा दमट वास येत नाही, खराब वास येत नाही. घरात लिंबू, वेलची, दालचिनी किंवा मग झाडांची फुलं यासारख्या नैसर्गिक ज्या गोष्टी असतात ना, त्याचा घराला एक वेगळाच फ्रेशनेस येतो. 10वी आणि महत्त्वाची सवय म्हणजे घराची तुलना इतरांशी करू नका. आजकाल काय झाले, सोशल मीडियावरती आपण खूप सुंदर सुंदर घरं बघतो. त्या घरांमध्ये प्रत्येक गोष्ट परफेक्ट असते. पण लक्षात ठेवा, कॅमेऱ्यात दिसणारं किंवा आपल्याला सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक आयुष्य वेगळं वेगळं असतं आणि प्रत्येकाचं बजेट वेगळं असतं, प्रत्येकाचं घर वेगळं असतं. त्या घरातल्यांच्या गरजा वेगळ्या वेगळ्या असतात. म्हणून दुसऱ्याचं घर बघून स्वतःचं घर कमी नका समजू. तुमचं घर मोठं असो किंवा छोटं, जुनं असो किंवा नवीन, जर का ते घर स्वच्छ, नीटनेटकं आणि प्रेमाने सांभाळलेलं असेल ना तर ते खरंच सुंदर घर आहे. मला वाटतं श्रीमंती फक्त महागड्या वस्तूंमध्ये नसते तर त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या सवयीमध्ये असते. जिथे स्वच्छता असते, शिस्त असते, प्रेम असतं आणि समाधान असतं ना, ते घर आपोआप श्रीमंत दिसायला लागतं. म्हणून आजपासून एकाच वेळी सगळं बदलण्याचा प्रयत्न करू नका. मैत्रिणींनो, या व्हिडिओमधली फक्त एक सवय निवडा आणि ती पुढचे 7 दिवस मनापासून पाळा. त्याच्यानंतर मग दुसरी सवय निवडा. असं करत करत काही महिन्यांनी तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की कोणताही मोठा खर्च न करता तुमचं घर आधीपेक्षा खूप सुंदर, शांत आणि नीटनेटकं झाले. आज आपण पाहिलं की घर सुंदर, नीटनेटकं आणि आकर्षक दिसण्यासाठी नेहमीच भरपूर पैसा लागतो असं नाही आहे. अनेकदा आपल्याला महागड्या वस्तू विकत घेण्याचा आपण विचार करतो, पण खरं सौंदर्य हे स्वच्छता, नीटनेटका आणि योग्य मांडणीमध्ये असतं. लक्षात ठेवा, घर किती पण मोठं असो किंवा कितीही महाग असो, याच्यापेक्षा ना घरात किती पॉझिटिव्हिटी आहे, किती आपलेपण आहे, किती प्रेम आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात छोटं घरसुद्धा स्वच्छ ठेवून व्यवस्थित मनापासून जर का सजवलं तर ते कोणत्याही आलिशान घरापेक्षा सुंदर दिसतं. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल किंवा आजच्या या व्हिडिओमधला तुम्हाला कोणताही पॉईंट जर का उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच उपयोगी डेली लाईफमध्ये तुम्हाला कामाला येणाऱ्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या घराची काळजी घ्या. थँक्यू.